बोला बोला. झाला का नाही ऊस तोडा अजून? चालूच आहे की एक लगेच होतोय. आली का तोड दिली का नाही अजून? तोड आणली दुसरीच. दुसरी आम्ही बी तसं केलं तुम्हाला त्या दिवशी म्हणलं आष्टी यायला दिला आम्ही. दुसरी आणली तर मी असली आणते ते बोलताना. आले त्या का आष्टीच्या? पण मी सावंताला दिला ऊस. सावंतसरला दिला काय? सावंतसराला दिला जवळच्या जवळ आपला माणूस. आयला तर जवळच्या जवळ आता तुम्हाला आपला दिसला काय? आता काय करायचं? आपल्या माणसानं दगा दिला शेवट. नाही सावंत आपलाच माणूस आहे पहिल्यापासून. आपला आमदार ना आबासाहेबांनी दगा दिला की मग आपल्याला शेवट. आबासाहेबांनी होय. मग काय आबांनी टोळी दिली नाही की ह्या वर्षी मला. मग मी ती म्हणतोय आम्हाला तर कुठं दिली या? आता काय करायचं आता? ऊस आपला 5-6 एकर ऊस आहे गेला 2-4 दिवस झाले तोड चालू झाली. तुम्ही त्या दिवशी जातो म्हणला होता गेलता हो का? कुठं आबाकडे? गेलोच नाही. का? काय जाऊ द्या काय $1-2 लाख रुपये तोटा होईल काय फरक पडेल मग आता इतकं काय त्याला पैसे. आपण त्यानं एवढं बोललं होतं त्यांनी म्हणल्यावर द्यायला पाहिजे होतं ना. आमच्या मुलीम गटात तर एक टोळी नाही. आता आपला विचार करा आपल्याला दराची बी गरज नाही आणि त्याच्या कारखान्याची बी गरज नाही आपल्याला. तेवढं आहे की. आता आपला ऊसच गेला तर आपल्याला कशाची गरज आहे? आता येतील आता झेडपी लागल्यावर अजून द्या पॅनल निवडून म्हणून. झेडपीला होय येतील की ऊस किती जाईल आपला 400-500 जाईल. तेवढं पैसे द्या म्हणाले 500 पुन्हा. मग ते वरला ह्यांनी काढला तर 2800 तर वरला तुम्ही 35 देताय 700 द्या म्हणायचं. बरोबर आहे अगदी बरोबर आहे. हा बरोबर आहे. काय करायचं मग? अहो ती काय मला वाटत नाही पैसे देतील आबाजी. 3500 तर का जाहीर झाल्याशिवाय काय कळणार आपल्याला तरी? पैसे 2 महिने होत आलो राव 1.5 महिना झाला कारखाना चालू होऊन रुपया बिल नाही अजून. ऐका की आता आपण विचार करायची गरज आहे का किती दर दिलं आणि किती नाही? आपला 50,000 5,000 दर दिला तर आपल्याला काय फायदा आता? बरोबर आहे आपल्याला तोटा ती झालाच की. आपला गेला आणि माझ्या अख्ख्या गावातला ऊस गेला. जी आमची माणसं होती ती बी सगळा ऊस गेला. का सगळ्या टोळ्या बसवल्या त्या ह्याच्यानं. आम्ही तसंच केलं बघा. आम्ही 5-6 जणांना घालवलं आतापर्यंत. सावंताच्या जे अभिजित पाटलाकडे होते सावंत सगळ्या टोळ्याच्या 5-6 जणांच्या बसवल्या त्या. होय. आणि इकडं ते आष्टीच्या 5-4 आले ते. होय. ते 4 बी बसवले ते. 10-12 टोळ्या बसवल्या त्या आमच्या म्हणजे गावात सगळ्या टोळ्या आले तसे 15. 8 दिवसात ऊस राहत नाही गावात 8 ते 10 दिवसात. सगळं ओके होते मग काय नाही टेन्शन ऊसच नाही आता त्यांच्या टोळ्या बी येणार नाही त्या अभिषेक आता. बरोबर आहे. ऊसच राहत नाही तर टोळ्या येऊन काय करायचं आता? टोळ्यात आता ऊसच राहिला नाही कोणाला देता ऊस? आपण त्यांनी राव मोदीच्या वरलं फेकलं म्हणावं लागलं आपण मग आता. काय म्हणाल तुम्हाला? मग काय पर्सनॅलिटी तशीच आहे. भारी भारी कोटन घड्याळन आबाजी. मोदी साहेब नाही का पहिल्यांदा पायरीच्या पाया पडलं तसं आबासाहेब पायरीच्या पाया पडून आधी गेलं. तसं सिस्टम आहे नुसतं गप्पा हाणायच्या जायचं निघून मोर. आज त्यांचा जाहीर सत्कार आहे मला फोन आलता की. ऊसच द्यायला नाही तर जाहीर सत्कार आहे हो इथं. सुरेश भाईनं रावसाहेब नाना घेतलाय फोन आलता मला नानाचा. टिंबुर्णीत आहे आज कार्यक्रम. रावसाहेब नानाने ते सुरेश भाईने घेतलाय. घेतला आम्ही नाही बाबा कोण जाणार आता. आम्ही बी जायचो नाही तर तुम्हीच कुठलं धरायचं? काय गोठळ नाही त्यांच्या नाकावर बबन नाकावर इथं कालवा केला आम्ही ऊस घालायला लागला असतीला. आहे बबन दादा बी काम करणार म्हणून इकडे सरायची पाळायला तर ही बी तसली निघाली काय? ही दगडापेक्षा इट मग ही जवळची कशी तरी रडाय पडाय तर येत होतं इथल्या इथं. त्या दादाला म्हणलं 5 वेळा म्हणलं दादा रस्ता करा आमच्या गावचा रस्ता करा. दादा म्हणे करतो परत इलेक्शनच्या टायमाला आलं त्यांना म्हणलं रस्ता करा म्हणलं थांबा मुरुम टाकतो 2 दिवसात. मुरुम बी नाही इलेक्शन गेलं दादा बी पडलं. सगळं झालं आमच्याकडे तर काय तसं झालंय आमच्या भागातून. कामं करणार आणि आता आपण ह्यांना दिलं निवडून ह्यांना पहिल्यापासून म्हणत होता टोळ्या महत्वाच्या आहेत त्या आम्हाला ऊस महत्वाचा आहे. काय नाही ह्यांनी बी बरोबर गंडा टाकला. पोटराची कामच असते ती. तसंच आहे त्या ह्याच्यातलं वर कोकणात पाऊस लागल्यावर कसं काळा आभाळ येतं नुसतं गरजेत जातं मोर. सगळ्याचं तीच आहे बारक्यापासून मोठ्यापर्यंत गेम करणार आपल्यावरच झालं करून घ्यायची ती हो नुसता. सगळं पुढारी. तसंच आहे. कोणी बी असू द्या सगळं माळाचं म्हणे. इथल्या इथं जाय तुझं टीव्हीच बंद झालं ना ह्यांच्या नादाला लागून. निमगावला जाय तुझं टीव्ही बंद झालं ना ह्यांच्या नादाला लागल्यामुळे. ती झालं आता सावंतच धरायचा बरं आपला चांगला आहे आपला गरीब का असं नाही
पडू ना तर पाडू. बरोबर आहे होय की मग. काय दर देईल कमी आता काय होईल त्याला काय तोटा होईल झाला तर झाला. ना ते काय आता आमच्या सावंतसरची नाही बरं का आमच्या आष्टीच्या जायच्या 2 टोळ्या मोठ्या. आता काय का आता आम्ही ते आम्हाला जवळ आहेत ना कारखाना आता काय करायचं मग आष्टीच्या बसवले की आम्ही आम्हाला म्हणत होती तोडा आष्टीवाली म्हणलं आता जाऊ दे इतकं देण द्यायचंय तर जाऊ आता या आष्टी बाहेर जाईल शेवटी ह्या विरोधकाला दिला तरी परवडते म्हणलं. बरोबर आहे होय की. हा बरोबर आहे. इतर नाव काढतील बाबा दिला म्हणून. बरोबर आहे. मग आता काय करायचं. बरं यंदाचा अशा अवस्था मारल्यावर कसा उसून यायची ती. पुढल्या वर्षी वय हं? पुढल्या वर्षी आपण केळी लावायची आता काय झेट करायची का. केळी लावायची आमची सिनेमा नाही चालल्यावर कसं केळी लावायच्या. तेवढं आम्ही केळीच लावणार आम्ही आता माझा अडथळे तर मी तो सगळा मोडून टाकणार आहे केळी लावणार आहे. तुमचं काय हो, पण नदी एकडला पाणी आहे ती कॅनल नदी इकडून. पाण्याला कमी नाही आम्हाला ही सिनेमा बंद नाही बघितल्यावर आम्हाला काय किसळ जायची की पुन्हा. दादा मी बिल 28 काढलं ना. दादाचं बिल 28 आहे म्हणते ती पहिला हप्ता. 28 आहे पण सावंत सर्व्हिस मग जेवढं दादा काढाल तेवढं मी देतो. हो देते ते काय आता दोघं मिळून आहे ती म्हणल्यावर. मिळून दोघं आहे ते काय सावंताला आता काय फरक पडतो सावंताने लुटलंय त्यांना. ती झालं की आपल्याला काय शेतकऱ्याला पैसे मिळण्याचे मतलब. काय अजून दोघांनी बिल काढलं नाही कोणीच काढलं नाही अजून दादाने नाही काढलं. नाही त्यांच्या आता बिल तिसरं बिल 2 दिवसात जमा होईल की आता. दादाचं मग पहिली 2 बिल 28 जमा झाली आता आमच्या गावातली सगळ्याची. 28 ना. हा हे ह्या दोघाची व कोणची. अहो ही आबाचं ही सावंताचं अजून बिलच नाही की. त्या दोघाचं नाही इथलं शिंद्यांचं म्हणलं हो. केंद्राचं झालं तिसरं झालं निघालं. 28 दादाने काढलं ना. 28 काढलं तिसरं निघलं असेल आता 29 तारीख जमा केलं असेल खात्यावर आता. त्यांचं असतं की 10-15 दिवसात असतं की बिल त्यांचं दरवर्षी. हा त्यांचं काय बिलाला भ्यास नाही त्याच्यामुळे तर कारखाना आमदारकी चालत होती पण काय त्यांनी कारखाना चालवत होता चांगला पण लक्ष कमी आहे आपलं. रस्ता पाहिजे होतं महत्वाचं आपल्याला बा. नाही बरोबर आहे. दादाने फक्त रस्ता आमच्या कोंढरा भागात येऊन बघा एकदा रस्ता तुम्ही तिकडे मसोबाला कवा बाबा आल्यावर बघ गुडघ्यात खडायचं. मग ती काय असं झालं आता या आबा दिला तर आबा पंढरपूरला गाठ घ्यायला महिना लागायचा. घाट घ्यायचा म्हणल्यावर 1000 डिझेल 500 पेट्रोल लागायचं. अहो वडवली मधला 1 नंबरचा नेता मी. मग होय की मग मला सांग नावासहित ओळखतं मला आबा. आणि मला सांगा मला टोळी देत नाही म्हणल्यावर महिन्याचा फोन करून तर काय करायचं सांगा तुम्ही. लय अवघड आहे सामान्य लोकांची काय अवस्था होईल. व्हिडिओ कॉल करा तुम्हाला दाखवतो राहतच आहे मी. नाही काय तर बघायला काय तर चालू आहे म्हणल्यावर तुम्ही खोटं बोलताय का. थोडं चालू आहे बसलोय सावलीला मी. होय. हा आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि